नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। लोकमत न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीक विमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील भरपाई जाहीर झाली आहे। 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1219 कोटी रुपयांच्या भरपाईला मंजुरी मिळाली असून ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहे। तर यामध्ये कोणाला फायदा होणार आहे? सध्या प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे। कापूस आणि तुरीच्या भरपाईसाठी मात्र थोडीशी वाट पाहावी लागणार आहे। सर्वाधिक मदत मित्रांनो शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर या पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक मदत म्हणजेच 813 कोटी रुपयांची जी काही मदत आहे ही एकट्या नांदेड जिल्ह्याला मिळालेली आहे। तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याला किती मदत जाहीर झाली आहे आणि तुमच्या खात्यात पैसे कधी येणार याची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। पीक विमा योजनेतून पहिली भरपाई जाहीर, 1219 कोटी रुपये मिळण्यास सुरुवात। सोयाबीन उत्पादकांना दिलासा, कापूस आणि तुरीसाठी आता वाट पाहावी लागणार। तर सविस्तर माहिती अशी आहे मित्रांनो, गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। त्यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी 1219 कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे। यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मिळेल। त्यामुळे या रकमेत आणखी वाढ होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे। सर्वाधिक 813 कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे। गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे संबंध खरीपात तब्बल 98,43,823 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हेक्टरी 17,000 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते। पीक विमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे। त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर टाकण्यात आली। शेतकऱ्यांचे आलेले उत्पादन कमी असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे। या 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 मंडळांची नुकसान भरपाईची माहिती अंतिम झाली। त्याला केंद्र सरकारने तसेच विमा कंपन्यांनी सहमती दर्शवल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे। कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत असल्याने या उर्वरित 5,000 मंडळांची माहिती येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे। नुकसान भरपाईची जिल्हानिहाय मदत तर आपण या चार्टमध्ये पाहू शकतात की हे जे काही आकडे आहे हे लाखात आहे। तर यामध्ये अहिल्यानगरमध्ये 11,835 दाखवत आहेत आणि नांदेडमध्ये 81,337, त्यानंतर नाशिक आहे 878, संभाजीनगरमध्ये पण फार कमी प्रमाणात दाखवत आहेत 25.01 आपण इथे पाहू शकतात। तर आपण या चार्टमध्ये ही माहिती इथे पाहू शकतात कोणत्या जिल्ह्याला किती। तर यामध्ये रत्नागिरीमध्ये सुद्धा इथे कमी दाखवत आहे। तर या चार्टमध्ये बीड जिल्ह्याचे नाव काय दाखवत नाही। तर बीड जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे की नाही हा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला आहे, कारण की बीड जिल्ह्याचे नावच या चार्टमध्ये पाहायला मिळत नाही। तर 31 जिल्ह्यात मदत, 7,500 मंडळामधील नुकसान भरपाई निश्चित झाल्यानंतर 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1219 कोटी 78 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकामध्ये सोयाबीनचा समावेश आहे। राज्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाखाली सुमारे 58 लाख हेक्टर क्षेत्र आहे। त्यातील सुमारे 35 लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा विमा उतरवण्यात आला होता। PMFBYच्या पोर्टलवर आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन झाल्याच्या नंतर आपण आपले स्टेटस जर चेक केले तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथे लॉस पर्सेंटेजमध्ये 0 दाखवत आहे। टोटल क्लेम अमाऊंटमध्ये सुद्धा 0 अमाऊंट दाखवत आहे। आणखीन कसल्याही प्रकारचे यामध्ये अपडेट हे झालेले नाही तर आपणास किती हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहे म्हणून, परंतु काही जिल्ह्यामध्ये हे जे काही अपडेट आहे हे अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर लॉस पर्सेंटेजमध्ये काही जिल्ह्यांची टक्केवारी येथे दाखवली जाईल। त्यानंतर टोटल क्लेम अमाऊंटमध्ये त्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार आहे त्याची माहिती या रकान्यामध्ये दाखवली जाईल।
ज्यांचे टोटल क्लेम अमाऊंटमध्ये जी काही रक्कम दाखवत आहे, तर त्यांचा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा त्यांना कोणत्याही क्षणी त्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा होऊ शकतो. आपल्या स्टेटसमध्ये टोटल क्लेम पेडमध्ये अमाऊंट दाखवत असेल आणि आपण जर बीड जिल्ह्यामधील शेतकरी असाल, तर आपण कोणत्या महसूल मंडळामधून येतात आणि आपला जो काही तालुका असेल तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो. त्याचप्रमाणे आपणास पीक विम्याची ही जी काही नुकसान भरपाई आहे, ही रक्कम आहे, ही आपणास किती मिळणार आहे, ती आपण PMFBYच्या पोर्टलवर जाऊन एकदा चेक करून पहा. धन्यवाद.